लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आली आहे। आता ज्या लाडक्या बहिणीला ऑक्टोबरचा हप्ता आले त्यांना लगेच नोव्हेंबरचा हप्ता मिळणार। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 मिनिटांपूर्वी नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी 500 कोटींचा चेक बँकांना दिलाय। राज्यात 5 दिवसात निवडणूक सुरू होणार आहे, त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी हा अर्जंट निर्णय घेतलाय। महिलांना खुश करण्यासाठी सरकारने महिलांना अजून एकदा 1500 रुपये खात्यात टाकण्याचा निर्णय घेतलाय। पत्रकारांशी बोलताना स्वतः मुख्यमंत्र्यांनी ही खुश खबर दिली आहे। नोव्हेंबरच्या हप्त्याच्या वितरणाच्या 3 याद्या सरकारने तयार केल्यात। पहिल्या यादीत 12 जिल्हे आहेत, तर दुसऱ्या यादीत 12 जिल्हे, तर तिसऱ्या यादीमध्ये 12 जिल्हे आहेत। 3 दिवसात दररोज 12 जिल्ह्यांमध्ये हे वितरण होणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। ऑक्टोबरच्या हप्त्याचा वितरणात शेवटचा टप्पा संपणार आहे आणि लगेच थोड्याच वेळात नोव्हेंबरचा पहिला टप्पा सुरू होणार। पहिल्या टप्प्यात कोणते 12 जिल्हे असणार आहेत याची यादी सरकारच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी हा आनंदाचा क्षण आहे, कारण की ज्या बहिणींना मागचे पैसे बाकी राहिले होते, म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचे, ऑक्टोबरचे पैसे राहिले होते, त्यांचे देखील पैसे आता सरकारने एकत्रित देण्याचा निर्णय घेतलाय। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी देखील नोव्हेंबरच्या हप्त्याचे वितरण करण्याविषयी माहिती दिलेली आहे। शिंदे साहेब म्हणाले, सर्व बहिणींना आम्हाला खुश करायचे आहे, सगळ्या बहिणीला पैसे द्यायचेत, पण ज्या बहिणी या 2 नियमात बसणार नाही त्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळणार नाही, कारण की नोव्हेंबरच्या हप्त्याचे वितरण हे 2 नव्या नियमानुसार होत आहे, ज्यामुळेच लाडक्या बहिणींच्या 2 वेगळ्या याद्या तयार केलेल्या आहेत। आता ज्या बहिणीचं नाव पहिल्या यादीत आहे त्यांना फक्त ऑक्टोबरचा हप्ता मिळणार आहे, आणि ज्या बहिणीचं नाव दोन्ही यादीमध्ये असेल तर त्यांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे मिळणार आहेत। प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींच्या 2 याद्या ह्या बँकांकडे दिलेल्या आहेत। पहिल्या टप्प्यातील नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी 12 जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे, ज्यामुळे तुम्ही जर या 12 जिल्ह्यात राहत असाल आणि जर तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता मिळाला असेल तर तुम्हाला आता कोणत्याही क्षणी आणखी 1500 रुपये जमा होणार आहे। पहा, 100% खरी बातमी आलेली आहे, कारण निवडणुकांमुळे सरकारने हा अतिशय वेगाने निर्णय घेतलाय। तुम्हाला आठवत असेल 2024 मध्ये ज्यावेळेस विधानसभा निवडणूक होती तर त्यावेळेस सरकारने निवडणुकीच्या आधी नोव्हेंबरचा हप्ता देखील ॲडव्हान्समध्ये दिला होता, आणि यावेळेस देखील जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समित्या अशा निवडणुका संपूर्ण राज्यात होणार आहे, आणि ज्याचा कार्यक्रम कमीत कमी जानेवारीपर्यंत चालणार आहे। ज्यामुळे सरकारला माहिती आहे की जर आता पैसे जर दिले नाही तर लाडक्या बहिणींना डायरेक्ट जानेवारीमध्ये पैसे येतील। त्यामुळे सरकारने अर्जंट पैसे देण्याचा निर्णय घेतला, कारण की बहिणींना जर खुश केलं नाही तर बहिणी मतदान करणार नाही, आणि सरकारला हे चांगलं ठाऊक आहे की महायुतीचं सरकार आहे ते लाडक्या बहिणींच्या मतामुळेच आलेलं आहे। त्यामुळेच लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता हा 100% फिक्स हा जमा होणार आहे। फक्त 2 नियम पाळणं गरजेचे आहे। ज्या बहिणी या 2 नियमात बसतील त्यांनाच नोव्हेंबरचा हप्ता आता लगेच जमा होणार आहे। फक्त 2 महत्त्वाचे नियम आहेत, ते लक्षपूर्वक जाणून घेणं खूप गरजेचे आहे। या 2 नियमांपैकी पहिला नियम हा केवायसीचा नियम आहे। आता ज्या बहिणीने केवायसी केली आहे त्या बहिणींचे पैसे बंद होणार आहेत। तर दुसरा नियम हा बँक खात्याचा आहे। 8 असे बँक खाते सरकारने निवडले आहेत की ज्यामध्ये जर कोणत्याही महिलेचा खाता असेल तर त्या महिलांना नोव्हेंबरचा हप्ता जमा होणार नाही। तसेच पोस्ट खात्याचा देखील एक मोठा प्रॉब्लेम झालाय। पोस्ट खात्यामध्ये एक सर्वात मोठा घोटाळा झालाय, ज्यामुळे लाखो महिलांचे पैसे हे तिथून गायब झालेले आहेत। अमरावतीमध्ये, नागपूरमध्ये एक मोठा घोटाळा पोस्ट खात्यात झालाय। त्यामुळे तुमचं जर पोस्टात खातं असेल तर तुम्ही लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे। पहा, सरकारने ऑक्टोबरच्या हप्त्याबरोबरच नोव्हेंबरच्या हप्त्याच्या वितरणाची देखील तयारी लगेच केलेली आहे। त्यामुळे आता कोणत्याही क्षणी तुम्हाला आता मेसेज येणार, फक्त तुम्ही या 12 जिल्ह्यात असाल तर आज किंवा उद्या तुम्हाला मेसेज येणार आहे। त्यामुळे जिल्ह्यांची यादी पहा, बँकांची यादी देखील सरकारने दिलेली आहे। कोणत्या 2 नियमानुसार पैशांचे वितरण होणार आहे सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे। सरकारने नोव्हेंबरच्या हप्त्याचे वितरण करण्याच्या आधीच दिले, पण काल दुपारी अचानक 50 लाख लाडक्या बहिणीला पत्र केलेलं आहे। आता या बहिणी अशा आहेत की ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता अजिबात मिळणार नाही। त्या महिला या 2 नियमात बसल्या नाही, ज्यामुळे या 50 लाख लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार आहे। ऑक्टोबरच्या हप्त्यापर्यंत नियम अतिशय वेगळे होते, सरसकट सर्व बहिणीला पैसे मिळत होते, पण नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी आता कडक नियम लागू करण्याचे आदेश दिलेत। सरकार म्हणाले की आम्ही तुम्हाला पैसे लवकरात लवकर देण्यासाठी प्रचंड प्रयत्न करतो, इकडून तिकडून निधी आणतोय, पण 2 नियमात जर तुम्ही बसल्या नाहीत तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा लाभ मिळणार नाही, असं सरकारकडून आता सांगण्यात आलंय। ज्यामुळे आता नोव्हेंबरचा जो लाभ आहे तो अतिशय काटेकोरपणे सरकारच्या माध्यमातून त्याचं वितरण होणार आहे। नोव्हेंबरच्या हप्त्याला आता वेगळे नियम लावले जाणार आहेत, त्यामुळे लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे। जर तुम्हाला खरंच नोव्हेंबरचा हप्ता पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे। पहा, लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी आली आहे। आता ज्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता जमा झाला आहे त्यांना लगेच नोव्हेंबरचा हप्ता जमा होणार आहे। अगदी खात्रीशीर आणि 100% खरी बातमी आलेली आहे, कारण की स्वतः मुख्यमंत्र्यांनी 5 मिनिटापूर्वी आदेश दिले आहेत, ऑक्टोबरच्या हप्त्याचे वितरण संपताक्षणी नोव्हेंबरचा हप्ता खात्यात टाका, असे कडक आदेश दिलेले आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी पहिल्या 12 जिल्ह्यांच्या यादीला मंजुरी देखील दिली आहे।
महिलांची नाराजी दूर करण्यासाठी आणि त्यांना खुश करण्यासाठी तसेच पुढे निवडणुका लागणार आहे, त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी 500 कोटीचा नोव्हेंबरचा चेक आज सकाळीच बँकांमध्ये वर्ग केलेला आहे, ज्यामुळे आज थोड्याच वेळात लाडक्या बहिणींच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा होणार. लाडक्या बहिणींसाठी अतिशय फास्ट निर्णय घेतला गेलाय. ऑक्टोबरच्या हप्त्याला प्रतीक्षा करणाऱ्या महिलांसाठी 2 दिवसापूर्वीच पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून अखेर प्रतीक्षा संपली. लाडक्या बहिणींना ऑक्टोबरच्या हप्त्याचे वितरण पहिल्या टप्प्यात काल झालेलं आहे. आज अंतिम टप्पा ऑक्टोबरचा सुरू होणार. पण त्यातच नोव्हेंबरच्या हप्त्याची खुशखबर आलेली आहे. नोव्हेंबरच्या हप्त्यात यादी दिल्या मंजुरी मिळाली आहे, ज्यामुळे लाडक्या बहिणीला आता लगेच नोव्हेंबरचा हप्ता मिळणार. पण नोव्हेंबरच्या हप्त्याचे वितरण हे वेगळ्या पद्धतीने होणार आहे. पूर्वीचे हप्ते सर्व बहिणीला मिळायचे, पण नोव्हेंबरचा हप्ता 2 नव्या नियमानुसार वाटप केला जाणार आहे. नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी लाडक्या बहिणींच्या 2 वेगळ्या याद्या सरकारने तयार केल्या आहेत. पहिले हप्ते सरसकट सर्व बहिणीला मिळायचे, पण नोव्हेंबरचा हप्ता सर्व बहिणींना मिळणार नाही. तसेच बँकांचा एक कडक नियम लागू झाला आहे. 8 अशा बँका आहेत की ज्या बँकेत जर महिलांचे खाते असेल तर त्यांना कुठलेही पैसे मिळणार नाही. 8 बँकेत खाते असणाऱ्या महिला अपात्र होणार आहेत. तसेच सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की सगळ्या बहिणीला मी पैसे देणार नाही. ज्या ज्या बहिणींनी केवायसी केली आहे, सरकारी स्पष्टपणे सांगितलं होतं की 18 नोव्हेंबरच्या आधी सगळ्या बहिणींनी केवायसी करून घ्या. आता बहिणीला वाटलं डेट पुढे आहे आणि काही बहिणीला केवायसी न करता हे ऑक्टोबरचा हप्ता जमा झालाय. पण आता हे चालणार नाही, कारण की केवायसी न केलेल्या बहिणीला तर हप्ता येणारच नाही. पण त्याचबरोबर ज्या बहिणींनी केवायसी केली आहे त्या केवायसीमध्ये देखील अनेक चुका झाल्या आहेत. तर त्याच चुका जर दुरुस्त केल्या नाही तर लाडक्या बहिणीला नोव्हेंबरचा हप्ता मिळणार नाही. लक्षात घ्या, निवडणूक एकदा जर सुरू झाली तर ती जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे आणि जानेवारीपर्यंत एकही रुपया तुमच्या खात्यात येणार नाही. आणि तुम्हाला तर माहीत आहे, निवडणुकानंतर पैसे घ्यायला खूप उशीर होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही ई-केवायसी मधल्या या 2 चुका लक्षपूर्वक पाहून घ्या. ज्यांनी ई-केवायसी केली नाही तर त्यांनी नेमकं काय करायचं, सगळं सविस्तर तुम्हाला जाणून घ्यायचंय. पहा, आता सगळ्यात आधी आपण पाहतोय की नेमकं नोव्हेंबरचा हप्ता कोणत्या कोणत्या महिलांना मिळणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ऑक्टोबरचा हप्ता ज्या ज्या महिलांना मिळाला नाही, मग त्यांचा दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यात आज वाटप होणार आहे. उद्या तिसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे. नंबरचा पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या 12 जिल्ह्यांची यादी सरकारने दिलेली आहे. सगळं सविस्तर तुम्हाला आता जाणून घ्यावं लागेल. पहा, फार थोडा वेळ राहिलेला आहे आणि शेवटचा टायमिंग आहे, कारण की जसं तुम्हाला माहीत आहे की मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागली होती, यावेळेस नोव्हेंबरमध्ये लागत आहे. महिना बदलला तरी कंडिशन तशीच आहे, परिस्थिती तशीच असते. आचारसंहिता लागली की कुठल्याही 1 रुपयाचा व्यवहार सरकारला करता येत नाही. त्यामुळे तुम्ही ह्या चुका लवकरात लवकर सुधारल्या, केवायसी जर करून घेतली तर तुम्हाला पैसे मिळणार आहे. तसेच 2 नियम लक्षपूर्वक जाणून घेतले, बँका महत्त्वाच्या कोणत्या आहेत त्या जर समजून घेतल्या तर तुम्हाला पैसे लवकरात लवकर येणार आहे. त्यामुळे तुम्ही दोन्ही यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे कसं चेक करायचं, नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला येणार की नाही, सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे. हा व्हिडिओ एक क्षणही स्किप करू नका. आता सगळ्यात आधी आपण पाहतोय की ऑक्टोबरचा कण नेमकं काल कोणत्या कोणत्या जिल्ह्यात झालेला आहे. आज कोणत्या जिल्ह्यामध्ये ऑक्टोबरच्या हप्त्याचे वितरण होणार, पहिल्या टप्प्यातल्या ऑक्टोबरच्या हप्त्याचे जिल्हे कोणते आहेत हे आपण सगळ्यात आधी पाहूयात. आणि त्यानंतर नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी कोणते 2 नियम आहेत, केवायसीचं काही नियम आहेत, सगळं सविस्तर तुम्हाला सांगतो. सगळ्यात आधी आपण ऑक्टोबरचे कालचे झालेले जिल्हे कोणते ते एकदा पाहूयात आणि त्यानंतर नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी. पहा, ऑक्टोबरच्या हप्त्याचं वितरण आहे तर ते 2 दिवसापूर्वीच सुरू झालं होतं आणि ज्याचा GR 29 ऑक्टोबरला आला होता. म्हणून वितरण करत असताना त्यांनी महत्त्वाचे जे 8 जिल्हे आहेत तर त्यांचा नंबर का लावलेला आहे आणि आज कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आहे तेही तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे. तर कालचे 8 जिल्हे कोणते ते एकदा लक्षपूर्वक पाहून घ्या की काल कोणत्या कोणत्या 8 जिल्ह्यांमध्ये पैसे आले, कोणत्या कोणत्या बँकेत पैसे आले. पहा, सगळ्या बँकेत पैसे आलेले नाहीये, काही अशा बँका होत्या की ज्याच्यामध्ये पैसे आलेले नाही. पहा, सगळ्यात आधी बँका जर आपण बघायला गेलं तर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये काल पैसे आलेले आहेत, त्यानंतर बँक ऑफ इंडियामध्ये आलेले आहेत. त्याचबरोबर आपण जर बघायला गेलं तर बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये आलेले आहेत, त्यानंतर इंडियन व्हर्सेस बँकमध्ये आलेले आहेत, कॅनरा बँकमध्ये आलेले आहेत, सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये पैसे आलेले आहेत. त्याचबरोबर प्रायव्हेट बँकांमध्ये HDFC बँकमध्ये, ICICI बँकमध्ये अशा बँकात पैसे आलेले आहे. पोस्ट खात्यामध्ये बऱ्याचशा महिलांना मेसेज येण्यामध्ये अडचण झालेली आहे, त्यामुळे पोस्टात खातं असेल तर थोडंसं तुम्ही मिस कॉल नंबरला हे देऊन तुम्ही त्या ठिकाणी तुमचा बॅलन्स चेक करून घ्यायचा आहे. आता ज्यांना पैसे नाही आले, म्हणजे काल का पैसे नाही आले, मग आज कोणते जिल्हे आहे ऑक्टोबरचे ते सांगतो आणि त्यानंतर नोव्हेंबरच्या हप्त्याचे वितरण कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहूयात. तर पहा, कालचे जिल्हे ऑक्टोबरच्या हप्त्याचे वितरण कोणत्या कोणत्या जिल्ह्यात झाले ते लक्षपूर्वक पहा. नागपूर जिल्ह्यामध्ये ऑक्टोबरच्या हप्त्याचे वितरण काल झाले, त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये झालेलं आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेलं आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये पैशांचे वितरण झालेलं आहे, जळगाव जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याचशा महिलांना मेसेज आलेले आहेत, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वितरण झाले, लातूर जिल्ह्यामध्ये वितरण झाले, सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वितरण झालेलं आहे.
तर या सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये वितरण झालेलं आहे. आता दुसऱ्या टप्प्यात कोणते जिल्हे असणार आहे, तर उर्वरित जे जिल्हे असणार आहे तर त्यांचा जो टप्पा आहे वितरणाचा, तर तो हळूहळू येणाऱ्या 2 दिवसांमध्ये होणार आहे. आता पहिल्या दिवशी थोडे जिल्हे घेतलेत कारण की वितरण थोडंसं लेट सुरू झालं होतं, त्यामुळे आज वितरण सकाळपासून सुरू झालेलं आहे. त्यामुळे सकाळपासूनच मेसेज येतील आणि काल 8 जिल्हे झाले, तर आज बऱ्यापैकी 12 ते 15 जिल्ह्यांना आज वितरण होईल आणि उद्या 10 जिल्ह्यांमध्ये वितरण होऊन 3 दिवसांमध्ये हा सगळा कार्यक्रम जो आहे ऑक्टोबरचा संपवला जाणार आणि त्यानंतर सगळ्यात आनंदाची बातमी नोव्हेंबरच्या हप्त्याची असणार आहे. नोव्हेंबरच्या हप्त्याची वितरण जे आहे तर ते त्या ठिकाणी सुरू होणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी सरकारने 2 विशेष नियम लावलेले आहेत, ज्यामध्ये एक बँकांचा नियम आहे जे अंतर्गत 8 बँकेत खाते असणाऱ्या महिला अपात्र होतील, तर दुसरा नियम जो आहे तो सगळ्यात भयानक आहे, जो KYCचा नियम आहे. आता ज्या महिनींनी KYC केलेली नाहीये किंवा ज्यांनी केलेली जरी असेल तरी देखील त्यांना आता प्रॉब्लेम होणार आहे. ज्या महिलांना पती नाही, ज्या महिलांना वडील नाही आणि त्यांना KYC मध्ये अडचण येत आहे, तर त्या महिलांचा देखील खूप मोठा प्रॉब्लेम आता होणार आहे. लाडक्या बहिणी दिवाळी किंवा भाऊबीजच्या वेळी हप्त्याची वाट पाहत होत्या, पण पैसे न मिळाल्याने त्या प्रचंड नाराज झाल्या होत्या. ती नाराजी दूर करण्यासाठी सरकारने एक अगदी वेगळा निर्णय घेतला, ज्याच्या अंतर्गत ऑक्टोबरचा हप्ता देऊन लगेच नोव्हेंबरच्या हप्त्याची रक्कम आज सकाळीच मंजूर केली. बँकांना स्पष्ट सांगितलं, कुठल्याही प्रकारची सुट्टी मिळणार नाही, बंद करू नका. 2 ते 3 दिवसांमध्ये हा जो पैसा आहे तो बँकांना दिला आहे आणि तो सगळ्या बहिणीला द्यायचा आहे. नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी पहिले 12 जिल्हे कुठले असणार तेही लगेच पाहून घ्या. मुंबई शहर जिल्हा आहे, त्यानंतर मुंबई उपनगर जिल्हा, त्यानंतर कोकण विभागातील ठाणे जिल्हा, पुन्हा एक कोकण विभागातील पालघर जिल्हा, त्यानंतर आहे रायगड जिल्हा, त्यानंतर पुढचा जिल्हा रत्नागिरी जिल्हा, त्यानंतर आहे सिंधुदुर्ग जिल्हा, त्यानंतर आहे सांगली जिल्हा, त्यानंतर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा अहिल्यानगर जिल्हा, त्यानंतर आहे नांदेड जिल्हा जो मराठवाड्यातील एक जिल्हा आहे, त्यानंतर इकडे बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील पैशांचं वितरण होणार आहे. आता ज्या महिला नोव्हेंबरच्या आजच्या या यादीतील 12 जिल्ह्यात राहत असतील त्यांना कोणत्याही क्षणी मेसेज येणार, फक्त त्यांचे बँक खाते या 8 बँकेत नसणे गरजेचे आहे, कारण 8 बँक खाती आहेत की ज्याच्यामध्ये जर खाते असेल तर लाडक्या बहिणीला कोणताही लाभ मिळणार नाही, असं सरकारने सांगितलं. आता पहा, ज्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता जमा झाला त्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे. स्वतः मुख्यमंत्री म्हणाले, भाऊबीजला पैसे द्यायचे होते, थोडासा उशीर झाला, पण बहिणींनो चिंता करू नका, तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता जमा झाला आहे आणि नोव्हेंबरचा हप्ता 100% मिळणार म्हणजे मिळणार, असा इशारा त्यांनी दिला. आता लाडक्या बहिणींना नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे, पण हे पैसे तुमच्या खात्यात येण्यासाठी वर सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर असणं गरजेचं आहे. तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला अगदी व्यवस्थितपणे लिंक असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या नियमांमध्ये बसलेलं असणं आवश्यकच आहे. त्याचबरोबर तुमची KYC झालेली पाहिजे, हे देखील तिथे अनिवार्य करण्यात आलेलं आहे. तुमची KYC जरी झालेली असली तरी KYC मध्ये कुठल्याही चुका झालेल्या नसल्या पाहिजे. त्याचबरोबर तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये असणं, 4 चाकी गाडी तुमच्याकडे नसणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरदार असेल तरीही तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळणार नाही. तर ह्या सगळ्या अटी शर्ती बघून काटेकोरपणे हे हप्त्यांचे वितरण होणार आहे. त्यामुळे बऱ्याचशा बहिणींना मेसेज येणार नाही. त्यामुळे आता सर्वांनी व्यवस्थितपणे ही सगळी माहिती पुन्हा एकदा ऐकायची आहे, जेणेकरून कुठलीही शंका त्याच्यामध्ये राहणार नाही. आणि जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरायचं नाहीये. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. धन्यवाद.